ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक मास महात्म्य कथासार. आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की ऋषी सुदेवाला सांगतात की तुझा पुत्र 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरेल. तेव्हा त्याला धक्का बसतो आणि तो आक्रोश करत लोळू लागतो आणि त्याची पत्नी त्याचे सांत्वन करते. आता पुढे काय झालं ते आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत. वाल्मिकी दृढनव्वा राजाला सांगू लागले. गौतमीच्या सांत्वनाने सुदेवांचे मन थोडे ताळ्यावर आले. जे विधी लिखित आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे असा विचार करून सुदेव शुकदेवाचे पालनपोषण करू लागला. आणि तो 12 वर्षाचा होत असताना शुकदेव हा आपल्या मित्रांसह एका विहिरीत पोहण्यासाठी उतरला असता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याचे सवंगडी त्याच्यासोबत होते. ते पाण्यात पकडापकडी खेळू लागले. कोणी मुलगा पाण्यात आत जायचा, वर यायचा. शुकदेव हा पोहता पोहता अचानक तळाशी गेला. फुफ्फुसात पाणी गेल्याने तो गतप्राण झाला. बराच वेळ तो मित्रांना दिसला नाही. त्यामुळे मुले घाबरली आणि गौतमीकडे आली. आई, आपला शुकदेव विहिरीत बुडाला. धावा धावा हे ऐकून गौतमी मूर्छित येऊन पडली. तेवढ्यात सुदेव दर्भ समिधा घेऊन आला. घरातील रडारड व शुकदेव बुडाल्याची वार्ता ऐकून तोही गलित गात्र झाला. त्यानंतर पत्नी विहिरीकडे धावली. तोपर्यंत शुकदेव पाण्यावर तरंगत वर आला होता. मृतदेह वर काढल्यावर सुदेव गौतमीला शोक अनावर झाला. ते आक्रोश करू लागले, विष्णूचा धावा करू लागले. तेवढ्यात एक आश्चर्य घडले. काळे कुट्ट मेघ चारी दिशांनी आकाशात जमा होऊन मुसळधार पाऊस हा पडू लागला. पावसात भिजल्याचे भानही त्यांना राहिले नव्हते. महिनाभर पाऊस पडला. मुलाच्या प्रेताजवळ बसून सुदेव महिनाभर अन्न पाण्याविना राहिला. त्यामुळे तिला उपवासही घडला आणि स्नानही घडले. महिनाभराने पाऊस थांबला. सूर्याचे दर्शन झाले. सुदेवाकडून नकळत तप घडले गेले. तो होता अधिक महिना. त्यामुळे भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रगट झाले. श्री विष्णूंचे दर्शन होता सुदेवाची ग्लानीही नाहीशी झाली. विष्णू म्हणाला, तुझा पुत्र सुखदेव हा जिवंत करतो. त्याला 12,000 वर्ष आयुष्य लाभेल. त्याच्या दर्शनासाठी देव आतुर होतील. गरुडाच्या आशीर्वादाने झालेला हा सुखदेव तुला नित्य सुख देईल. तू गृहस्थ आश्रमाचे सुख भोगशील. ब्रह्मदेव लोकात निवास करशील. तेथून पृथ्वीवर राजा म्हणून जन्मास येशील. तुझे नाव दृढनव्वा व तेव्हा गौतमी तुझी पत्नी म्हणून येईल. तिचे नाव गुणसुंदरी राहील. सुखदेव हा पोपट म्हणून येईल व वनात झाडावर बसेल. तू शाशंक होऊन राजप्रसादात परत येशील. तुझी शंका वाल्मिकी ऋषी दूर करतील. शुकदेव जिवंत झाला. सर्व आनंदी झाले. सुदेवाने विष्णूची स्तुती केली. अधिक मासात स्नान आणि उपवास घडल्यामुळे आपला पुत्र पुन्हा जिवंत झाला. या सर्व घटनांमुळे तो काळ गोंधळून गेला. कार्यकारण भावाचा हा प्रश्न सुदेवाने विष्णूला विचारला. अधिक महात्म्य अध्याय 8 समाप्त. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.